शिरपूर मर्चंट बँक अपहार प्रकरणात मोठी कारवाई, व्यवस्थापक संजय कुलकर्णी अटकेत। शिरपूर मर्चंट कोऑप बँक लिमिटेडमधील तब्बल 13,75,00,000 रुपयांच्या अपहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बँकेचे व्यवस्थापक संजय केशवराव कुलकर्णी यांना अटक केली आहे। या बहुचर्चित प्रकरणातील ही आत्तापर्यंतची सर्वात महत्त्वाची कारवाई मानली जात आहे। शिरपूर मर्चंट कोऑप बँकेतील आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर 25 मे 2025 रोजी बँकेच्या लेखापरीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात अधिकारी, कर्मचारी, चेअरमॅन आणि कर्जदार अशा एकूण 46 संशयितांविरुद्ध फसवणूक, अपहार आणि विश्वासघातासह विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे। तपासादरम्यान संशयितांनी संगनमत करून बँकेच्या सभासद आणि ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले। या गैरव्यवहारातून 13,75,76,000 रुपयांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचा आरोप आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक संशयित फरार झाले होते। दरम्यान संशयितांनी जिल्हा व सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले होते, मात्र न्यायालयाने हे अर्ज फेटाळून लावले। आर्थिक गुन्हे शाखेचे पथक संशयितांचा शोध घेत असताना 1 जून 2026 रोजी बँकेचे व्यवस्थापक संजय केशवराव कुलकर्णी वय 56 यांना शिरपूर येथून ताब्यात घेण्यात आले। त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवडे आणि आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या मोहिमेत पोलीस निरीक्षक अमोल देवडे, सविता गवांदे तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे अंमलदार पोलीस अंमलदार रवींद्र माळी, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, गणेश खैरनार व विलास पाटील अशांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या अटकेमुळे शिरपूर मर्चंट कोऑप बँक अपहार प्रकरणाच्या तपासाला नवी वळण मिळाली असून उर्वरित आरोपींच्या शोधासाठी आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे।